नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. हा खरा इतिहास आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी केमिस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला पूर्वीचं जर माहिती असेल तरच आताचं समजेल आणि आताचं जर समजलं तरच पुढचं केमिस्ट्रीचा भाग समजेल. त्यासाठी प्रत्येक गोष्ट केमिस्ट्रीची पाहत असते वेळेस आपल्याला लक्षपूर्वक पाहायला पाहिजे. तर या ठिकाणी आपण द क्वांटम नंबर्स अँड शेप्स ऑफ ऑर्बिटल अँड ॲटॉमिक स्ट्रक्चर याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. व्हॉट इज द क्वांटम नंबर? The set of numbers used to describe the position and energy of the electron in an atom are called quantum numbers. त्या ठिकाणी काय? It is a set of numbers used to describe the position and energy of the electron. आपण कशासाठी यूज करत आहोत? It is the position and energy of electron we can describe by using the quantum numbers. क्वांटम नंबरचा यूज करून आपण त्या ठिकाणी एनर्जी त्याचबरोबर पोझिशन इलेक्ट्रॉनचे कशा पद्धतीने असतात ॲटम मध्ये याबद्दल माहिती घेणार आहोत. इट इज अ सेट ऑफ नंबर्स युज्ड टू डिस्क्राईब द पोझिशन अँड द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन्स इन ॲन ॲटम. म्हणजे ॲटम मधील इलेक्ट्रॉनची पोझिशन आणि एनर्जी याचा आपण काय करणार आहोत, तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने यूज होतो या नंबरची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. तर देर आर 4 नंबर्स. तर त्या ठिकाणी किती आहेत? देर आर 4 क्वांटम नंबर्स. 4 क्वांटम नंबर्स आहेत. देन द इलेक्ट्रॉन्स ॲड्रेस. तर त्या ठिकाणी कुठले 4 क्वांटम नंबर्स आहेत? 1 प्रिन्सिपल क्वांटम नंबर, इट इज डिनोटेड बाय एन. तर त्या ठिकाणी फर्स्ट वन इज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर अँड इट इज डिनोटेड बाय इट डिस्क्राइब्स और स्पेसिफाईज द मेन एनर्जी लेवल और ऑर्बिट. तर या ठिकाणी काय प्रिन्सिपल क्वांटम नंबर हा काय करतो? मेन एनर्जी लेवल किंवा ऑर्बिट स्पेसिफाय करतो. सेकंड नंबर इज अजिमुथल क्वांटम नंबर, दॅट इज इट इज डिनोटेड बाय द लॅम्बडा इन्फॉर्मेशन अबाउट द सब एनर्जी लेवल्स. म्हणजे एनर्जी लेवल, मेन एनर्जी लेवल मध्ये त्या ठिकाणी काही सब एनर्जी लेवल असतात. सब एनर्जी लेवलची इन्फॉर्मेशन कोण देत असतं? अजिमुथल क्वांटम नंबर. इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा. अँड थर्ड वन इज the magnetic quantum number. It is denoted by m and it specifies the spatial orientations of the orbitals. तर त्या ठिकाणी ऑर्बिटलचे ओरिएंटेशन कशा पद्धतीने असतात? It describes by the magnetic quantum number. And last and fourth one is the spin quantum number. Spin quantum number, it is denoted by s and it specify or it describe the spin, that is the movement of electron. तर त्या ठिकाणी movement of electron describe कोण करत असतं? स्पिन क्वांटम नंबर. तर त्या ठिकाणी 4 क्वांटम नंबर्स आहेत. फर्स्ट वन प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अजिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर अँड स्पिन क्वांटम नंबर. त्या ठिकाणी प्रत्येकाचे जे बी प्रॉपर्टीज आहेत किंवा प्रत्येकाचे जे बी कार्य आहेत ते काय वेगवेगळे आहेत. फर्स्ट वन प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय मेन एनर्जी बद्दल इन्फॉर्मेशन देतो किंवा त्या ठिकाणी स्पेसिफाय करतो. सेकंड वन अजिमुथल क्वांटम नंबर, इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट दी सब एनर्जी लेवल्स. थर्ड वन इज दी ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल अँड फोर्थ वन गिव्स दी इन्फॉर्मेशन अबाउट दी मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. फर्स्ट वन द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर स्मॉल एन आपण काय करत असतो? डिनोट करत असतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तर या ठिकाणी साइज अँड एनर्जी ऑफ ऑर्बिट और सेल. इट गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट द साइज अँड एनर्जी ऑफ ए ऑर्बिट. ऑर्बिटची साइज आणि एनर्जी काय असते तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर इन्फॉर्मेशन देत असतो. अँड इट इज डिनोटेड बाय स्मॉल एन. आपण कशाने डिनोट करत असतो? स्मॉल एन. अँड एन इज इक्वल टू 1 2 3 4. तर त्या ठिकाणी पहा इट इज अ न्यूक्लियस फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट. इथे n is equal to 1, n is equal to 2, n is equal to 3. मीन्स अशा पद्धतीने काय ऑर्बिट मेन ऑर्बिट वाढत जात असतात. तर फर्स्ट ऑर्बिट जो असतो काय असतो? न्यूक्लियसच्या जवळचा असतो. त्यानंतरचा सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट, अशा पद्धतीने काय 1 2 3 4 ऑर्बिट म्हणजे n ची व्हॅल्यू आहे. ग्रेटर व्हॅल्यू ऑफ n रिप्रेझेंट द बिगर ऑर्बिटल्स विथ हाय एनर्जी. म्हणजे काय इफ द व्हॅल्यू ऑफ n इज ग्रेटर म्हणजेच काय व्हॅल्यू ऑफ एन इज जेवढी जास्त राहील तेवढं ते काय ॲटॉमिक ऑर्बिटल काय असणार आहे? मोठा असणार आहे. त्याच पद्धतीने एनर्जी सुद्धा काय असणार आहे? त्याची जास्त असणार आहे. अँड डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस ऑल्सो इन्क्रीजेस. डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस ऑल्सो
इन्क्रीजेस. तर या पद्धतीने पहा, जेवढा ऑर्बिट कमी इलेक्ट्रॉन असतील तर याच ठिकाणी असेल 2 इलेक्ट्रॉनला. जर इलेक्ट्रॉन वाढले तर दुसरा ऑर्बिट येत असतो, इलेक्ट्रॉन आणखीन वाढले तर तिसरा ऑर्बिट येत असतो. म्हणजेच काय होत आहे, या ठिकाणी यांची व्हॅल्यू वाढली त्या पद्धतीने काय होणार आहे, द ऑर्बिट काय होणार आहेत, मोठे होणार आहेत. त्याचबरोबर डिस्टन्स फ्रॉम दी न्यूक्लियस ऑल्सो इन्क्रीजेस. तर त्या ऑर्बिटचा डिस्टन्स सुद्धा काय न्यूक्लियस पासून इन्क्रीज होत असतो. तर त्या ठिकाणी मेन मुद्दे कुठले आहेत, साईज आणि एनर्जी ऑफ ऑर्बिट. ऑर्बिटची साईज आणि एनर्जी आपल्याला या ठिकाणाहून इन्फॉर्मेशन भेटते. त्यानंतर एन इज इक्वल टू, इट इज डिनोटेड बाय एन अँड एन इज इक्वल टू 1 2 3 4 आणि ग्रेटर दी व्हॅल्यू ऑफ एन बिगर दी ऑर्बिट अँड हाय एनर्जी. जेवढी ग्रेटर व्हॅल्यू असेल यांची तेवढा बिगर ऑर्बिट असेल आणि एनर्जी सुद्धा जास्त असेल. अँड न्यूक्लियस, द डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे जेवढे आपले ऑर्बिट वाढत जातील तेवढे काय मोठं होत जाईल. त्यामुळे त्या ठिकाणी काय होणार आहे, डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस ऑल्सो इन्क्रीजेस ऑफ दॅट ऑर्बिटल. त्या ऑर्बिटलचा काय डिस्टन्स सुद्धा वाढत असेल. प्रिन्सिपल क्वांटम नंबर एन. तर त्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन ऑर्बिट. आता ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती असतात, प्रिन्सिपल क्वांटम नंबर फर्स्ट ऑर्बिट आपण नाव दिलेलं आहे KLMN अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे. किंवा व्हॅल्यू ऑफ एन, एन इज इक्वल टू 1 2 3 4. व्हॅल्यू फर्स्ट ऑर्बिटला 1 2 3 4 अशी दिलेली आहे. सेलला नाव काय दिलेलं आहे, KLMN. तर या ठिकाणी टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तर आता पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, तिसऱ्या आणि चौथ्या किती असतील. तर हे कशानुसार आहे, हिअर इज द फॉर्म्युला. अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द ऑर्बिट. तर त्या ठिकाणी फर्स्ट ऑर्बिट एन इज इक्वल टू 1 आहे. तर फॉर्म्युला दिलेला आहे एन 2n स्क्वेअर. 2n स्क्वेअर म्हणजेच काय, या ठिकाणी 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 घेतलेला आहे आणि स्क्वेअर केलेला आहे. 2 इंटू 1 म्हणजेच काय होणार आहे, त्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन असतील. त्या ठिकाणी n इज इक्वल टू 2 असेल म्हणजे L सेल असेल. तर त्या ठिकाणी काय होणार आहे, 2 कंस आणि कंसाचा वर्ग 2 म्हणजेच काय, त्या ठिकाणी 2 चा वर्ग 4, 4 गुणिले 2 म्हणजे 8 इलेक्ट्रॉन सेकंड सेलमध्ये किंवा सेकंड ऑर्बिटमध्ये असतील. थर्ड ऑर्बिट इट इज डिनोटेड बाय m अँड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट अकॉर्डिंग टू दिस formula is 18 electron. In the fourth orbit, that is it is denoted by n and the number of electrons are 32. तर त्या ठिकाणी काय, according to this principal quantum number, the first orbit contains the 2 electrons, second orbit contains 8 electron, third orbit contains 18 electron and fourth orbit contains the 32 electrons. तर अशा पद्धतीने काय आपल्याला number of electron present in the orbit in a principal quantum number we can calculate. Then second one is the azimuthal quantum number. तर त्या ठिकाणी फर्स्ट वन झालं प्रिन्सिपल क्वांटम नंबर, हा सेकंड वन आहे. सेकंड वन अजिमुथल क्वांटम नंबर, इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा. लॅम्बडानं काय करत असतात, डिनोट करत असतात. आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय असतो, मेन एनर्जी लेवल शो करत असतो किंवा इन्फॉर्मेशन देत असतो. सेकंड वन इज दी ईच एनर्जी लेवल इज डिवायडेड इंटू सब लेवल्स. तर त्या ठिकाणी मेन एनर्जी लेवल असते, प्रिन्सिपल क्वांटम नंबर इन्फॉर्मेशन देतो. अजिमुथल क्वांटम नंबर मध्ये काय, द ईच एनर्जी लेवल इज डिवायडेड इंटू सब लेवल्स. तर प्रत्येक एनर्जी लेवल काय सब लेवलमध्ये डिवाइड केली जाते, त्याची इन्फॉर्मेशन कोण देत असतं, अजिमुथल क्वांटम नंबर कडून भेटत असते. द लॅम्बडा डिफाइन्स द शेप ऑफ सब एनर्जी लेवल्स ऑर ऑर्बिट. तर आता हे लॅम्बडानं आपल्याला काय इन्फॉर्मेशन भेटत असते. तर लॅम्बडा इज इक्वल टू 0 1 2 3. आता फर्स्ट वन काय देणार आहे, 0 1 2 3. त्यानंतर सब लेवल, त्या ठिकाणी 0 असेल तर S P D F. आता आपण पहिले काय केलं होतं, KLMN हा मेन एनर्जी लेवल झाले. सब एनर्जी लेवल मध्ये काय S P D F. आता नेम काय, S हा जो ऑर्बिट आहे किंवा सब लेवल आहे त्या ठिकाणी त्या ऑर्बिटल शार्प असतो. P हा प्रिन्सिपल आहे, D हा डिफ्युज्ड आहे, F हा फंडामेंटल आहे. आता हे जे नाव दिलेलं आहे, आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन SPDF ऑर्बिट. तर या ठिकाणी SPDF ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, तर S ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, P ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन, D ऑर्बिट कंटेन्स द 10 इलेक्ट्रॉन अँड F ऑर्बिट कंटेन्स द 14 इलेक्ट्रॉन. तर या ठिकाणी S मध्ये 2, P मध्ये 6, D मध्ये 10 आणि F मध्ये 14 इलेक्ट्रॉन आहेत.
आता एवढेच का, आपण हे पुढे पाहणार आहोत पुढच्या पॉईंटमध्ये. तर या ठिकाणी काय एस पी डी एफ हे सब एनर्जी लेवल आहेत हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर एस मध्ये 2, पी मध्ये 6, डी मध्ये 10 आणि एफ मध्ये 14 इलेक्ट्रॉन असतात. हे आपल्याला कन्फर्म लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर रिलेशनशिप बिटवीन दी एन अँड लॅम्बडा. तर एन म्हणजे काय प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अजमोथल क्वांटम नंबर मधलं काय रिलेशन आहे. लॅम्बडा इज इक्वल टू 0 म्हणजेच काय 0 - 1. तर या ठिकाणी आपण ऑर्बिट घेतलेला आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर के एल एम एन. आपण एन नंबर काय दिले होतं प्रिन्सिपल क्वांटम नंबर, त्याला केला 1 2 3 4 हे नंबर दिलं होतं. आणि लॅम्बडाचं काय म्हणलेलं आहे एन -1. हे काय असतं लॅम्बडाची व्हॅल्यू काय एन -1 म्हणजेच काय या ठिकाणी लॅम्बडा फर्स्ट 1 एन -1 म्हणजे फर्स्ट येईल 0. त्यानंतर 2 - 1 म्हणजे काय 1 येईल म्हणजेच काय 0 1. या ठिकाणी 3 च्या ठिकाणी 0 1 2 आणि 4 असेल तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4 असेल तर 0 1 2 3 म्हणजेच ऑर्बिटल्स किती असतील या ठिकाणी. एस म्हणजे 0, आपण 0 म्हणजे काय पाहिलं होतं एस ऑर्बिट म्हणजे 1s. या ठिकाणी 0 1 म्हणजे 2s 2p. 1 म्हणजे 2p असेल आणि 0 म्हणजे s असेल. तर आता ह्या प्रिन्सिपल क्वांटम नंबर नुसार काय करायचं आपल्याला हे नंबरिंग द्यायची आहे. आता 1s हे दुसरा असल्यामुळे या ठिकाणी प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2s 2p. हा तिसरा असल्यामुळं 3s 3p 3d म्हणजे या ठिकाणी दिले बघा 3s 3p 3d. या ठिकाणी क्वांटम नंबर प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4 आहे तर त्या ठिकाणी 0 1 2 3 असेल म्हणजेच काय 4s 4p 4d 4f म्हणजे फोर्थ प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये 4s 4p 4d आणि 4f अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन असतील. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती म्हणले होतं आपण, तर आपण मागे पाहिलं होतं. तर फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड मध्ये 8, थर्ड मध्ये 18 अँड फोर्थ मध्ये 32 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. तर या पद्धतीने काय रिलेशनशिप बिटवीन एन अँड लॅम्बडाची आहे. त्यानंतर इन्क्रीजिंग एनर्जी अँड साईज. जसजसं आपले ऑर्बिटल वाढत जातील त्या पद्धतीने काय इन्क्रीजिंग दी एनर्जी अँड साईज. द n इज इक्वल टू 1 मीन्स के शेल कंटेन्स दी 1s म्हणजे एका s मध्ये s ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन दी s ऑर्बिट. In the L shell means n is equal to 2 means the L shell contains the 2s and 2p. या ठिकाणी 2s असेल आणि 2p दोन ऑर्बिट असतील. त्या ठिकाणी the s orbit contains the 2 electron and p orbit contains the 6 electron. In the third shell or the m shell contains the 3 orbit 3s 3p 3d. The 3s orbit contains the 2 electron, 3p orbit contains the 6 electron and 3d orbit contains the 10 electrons. And in a n shell that is n is equal to 4 it contains the 4 orbit that is 4s 4p 4d and 4f. म्हणजे s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, p मध्ये 6 इलेक्ट्रॉन, d मध्ये 10 इलेक्ट्रॉन आणि f मध्ये 14 इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीने आपण एक लक्षात ठेवायचं 1 असो 2 असो 3 असो 4 असो जे बी असेल s आल्यानंतर 2च इलेक्ट्रॉन असतील, p आल्यानंतर 6 इलेक्ट्रॉन, d आल्यानंतर 10 इलेक्ट्रॉन आणि f आल्यानंतर 14 इलेक्ट्रॉन असतील. एवढं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे. थर्ड वन इज दी मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आता या ठिकाणी थर्ड वन आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मॅग्नेटिक क्वांटम नंबर इज डिनोटेड बाय स्मॉल m. It explains the effect of the orbital in magnetic field, that is the orientation of an orbital. आता या ठिकाणी काय ओरिएंटेशन ऑफ एन ऑर्बिटल याबद्दल आपल्याला काय त्या मॅग्नेटिक क्वांटम नंबर मध्ये इन्फॉर्मेशन भेटत असते. ऑर्बिटल स्प्लिट अप इंटू डिजनरेट सेल्स डिजनरेट ऑर्बिटल्स हॅव्हिंग दी सेम एनर्जी अँड साईज. तर त्या ठिकाणी जे ऑर्बिटल्स असतात ऑर्बिटल जे काय होतात स्प्लिट होऊन काय करतात डिजनरेट ऑर्बिटल्स मध्ये कन्वर्ट होतात किंवा स्प्लिट होत असतात. अँड दे हॅव दी सेम एनर्जी अँड साईज म्हणजे प्रत्येक डिजनरेट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची सेम एनर्जी असते आणि साईज सुद्धा सेम असते. इन ए मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फील्डमध्ये काय ऑर्बिटल स्प्लिटअप होतात आणि त्या ठिकाणी डिजनरेट ऑर्बिटल्स म्हणजे द ऑर्बिटल्स हॅव्हिंग दी सेम एनर्जी अँड सेम साईज सेम एनर्जी आणि सेम साईज असलेले ऑर्बिटल काय होत असतात मॅग्नेटिक फील्डमध्ये तयार होत असतात. अँड ईच डिजनरेट ऑर्बिटल कॅन होल्ड अप टू 2 इलेक्ट्रॉन्स. प्रत्येक डिजनरेट ऑर्बिटल जे झालेलं आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात मॅक्झिमम
2 इलेक्ट्रॉन असतात. त्या ठिकाणी 2च इलेक्ट्रॉन मॅक्झिमम प्रेझेंट असतात. रिलेशनशिप बिटवीन दी लॅम्डा अँड एम, म्हणजे या ठिकाणी रिलेशनशिप एम इज इक्वल टू मायनस लॅम्डा 0 प्लस लॅम्डा. आता लॅम्डाची व्हॅल्यू काय केली 0 असेल तर एस ऑर्बिट असेल, तर त्या ठिकाणी एम म्हणजेच त्या ठिकाणी मॅग्नेटिक क्वांटम नंबर इथे 0 असणार आहे. डिजनरेट ऑर्बिटल किती होत असतील त्या ठिकाणी स्प्लिट अप होऊन एकच असेल. इथे 0 असल्यामुळं या ठिकाणी एकच ऑर्बिट असेल, म्हणजेच किती इलेक्ट्रॉन असतील मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन असतील. म्हणजे एका डिजनरेट ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन असतात अकॉर्डिंग टू दी मॅग्नेटिक क्वांटम नंबर. तर त्या ठिकाणी या ठिकाणी एस ऑर्बिटमध्ये 2च इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील. देन लॅम्डा इज इक्वल टू 1 मीन्स इट इज ए पी ऑर्बिटल. त्या ठिकाणी काय पी ऑर्बिटल आहे. पी ऑर्बिटल 1 आहे म्हणजेच -1 0 +1. तर त्या ठिकाणी काय 3 डिजनरेट ऑर्बिटल्स आर प्रेझेंट. त्या ठिकाणी किती डिजनरेट ऑर्बिटल्स आहेत 3 डिजनरेट ऑर्बिटल आहेत. 3 डिजनरेट ऑर्बिटल म्हणजे एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. तर असे 3 ऑर्बिटलमध्ये 2 2 2 अशा पद्धतीने काय 6 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी पी ऑर्बिटलमध्ये असतील. त्या ठिकाणी नंतर लॅम्डा इज इक्वल टू 2 मीन्स इट इज ए डी ऑर्बिटल. त्या ठिकाणी 2 म्हणल्यानंतर -2 -1 0 +1 +2. तर या ठिकाणी डिजनरेट ऑर्बिटल किती फॉर्म होतील 5 डिजनरेट ऑर्बिटल विल बी स्प्लिट अप अँड फॉर्मड. तर त्या ठिकाणी प्रत्येक ऑर्बिटमध्ये त्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन आहेत. 2 + 2 + 2 + 2 + 2 म्हणजेच किती 10 इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटलमध्ये असतील. त्यानंतर लॅम्डा इज इक्वल टू 3 दॅट इज दी एफ. देयर इज ए -3 -2 -1 0 +1 +2 +3 मीन्स 7 डिजनरेट ऑर्बिटल्स आर प्रेझेंट इन ए एफ ऑर्बिटल. तर त्या ठिकाणी प्रत्येकात 2 म्हणजे 7 दोन्ही किती 14 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील. तर त्या ठिकाणी मी मागे सांगितलं होतं. तर 2च इलेक्ट्रॉन 6च इलेक्ट्रॉन 10 इलेक्ट्रॉन आणि 14च इलेक्ट्रॉन का असतात. एस मध्ये 2 पी मध्ये 6 डी मध्ये 10 आणि एफ मध्ये 14. तर अशा पद्धतीने काय होत असते ऑर्बिटल स्प्लिटअप होत असतात आणि त्या ठिकाणी डिजनरेट ऑर्बिटल फॉर्म होतात आणि एका डिजनरेट ऑर्बिटलमध्ये 2च इलेक्ट्रॉन असतात. तर एस मध्ये एकच ऑर्बिटल असतो त्यामुळे 2च इलेक्ट्रॉन असतील. पी मध्ये 3 डिजनरेट ऑर्बिटल फॉर्म होतात म्हणून 6 इलेक्ट्रॉन असतील. डी मध्ये 5 इलेक्ट्रॉन डिजनरेट ऑर्बिटल फॉर्म होतात म्हणून 10 इलेक्ट्रॉन असतील त्या ठिकाणी. आणि एफ मध्ये 7 डिजनरेट ऑर्बिटल्स फॉर्म होतात म्हणून त्या ठिकाणी 14 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील. त्या ठिकाणी इन्क्रीजिंग एनर्जी अँड साईज. तर आता एनर्जी आणि साईज इन्क्रीज होत असते त्या पद्धतीने कशा पद्धतीने इफ द सेल इन्क्रीजेस. आता सेल इन्क्रीज झाली त्या पद्धतीने इन्क्रीजिंग एनर्जी अँड साईज. आता एन इज इक्वल टू 1 प्रिन्सिपल क्वांटम नंबर के सेल म्हणतो त्याला. लॅम्डा इज इक्वल टू 0 आणि कोणता ऑर्बिटल असेल लॅम्डा इज इक्वल टू 0 म्हणल्यानंतर 1 एस असेल. तर एम 0 मॅग्नेटिक क्वांटम नंबर 0. तर त्या ठिकाणी 0 असेल. n is equal to 2 means L shell contains the 2 orbitals that is S आणि P ऑर्बिटल. 0 म्हणल्यानंतर S ऑर्बिटल आणि 1 म्हणल्यानंतर P ऑर्बिटल. त्या ठिकाणी एक ऑर्बिटल डिजनरेट असेल आणि या ठिकाणी 3 डिजनरेट ऑर्बिटल असतील. S मध्ये 1 P मध्ये 3 D मध्ये 5 अशा पद्धतीने आणि एफ मध्ये 7 डिजनरेट ऑर्बिटल असतील. अशा पद्धतीने काय द इन्क्रीजिंग द एनर्जी अँड साईज. तर त्या ठिकाणी सेल जसजशा पद्धतीने वाढत असते त्या पद्धतीने काय एनर्जी आणि साईज ॲटॉमिक ऑर्बिटलची वाढत असते. अँड फोर्थ वन इज द स्पिन क्वांटम नंबर. आता चौथा काय आहे स्पिन क्वांटम नंबर. इट इज डिनोटेड बाय स्मॉल एस. द डायरेक्शन ऑफ द स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन. तर हे कशाबद्दल इन्फॉर्मेशन देत असतं. इट इज द डायरेक्शन ऑफ द स्पिन ऑफ द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कुठल्या पद्धतीने किंवा कशा पद्धतीने स्पिन होत आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला काय कुठून भेटत असते स्पिन क्वांटम नंबर मधून. इलेक्ट्रॉन विच रोटेट्स अराउंड द न्यूक्लियस आल्सो रोटेट्स अराउंड इट्स ओन ॲक्सिस. तर त्या ठिकाणी काय न्यूक्लियस भोवती फिरतच असतो त्याचबरोबर स्वतःभोवती सुद्धा त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन फिरत असतात. मी पुढच्या पॉईंटमध्ये दाखवणार आहे ते. त्यानंतर दिस इज कॉल्ड सेल्फ रोटेशन. म्हणजे तो न्यूक्लियस भोवती फिरत असते स्वतः भोवती फिरतो म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे सेल्फ रोटेशन म्हणलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आयदर क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. ते रोटेशन इज दी आयदर क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. तर त्या ठिकाणी 50% क्लॉकवाईज असतं आणि 50% अँटी क्लॉकवाईज रोटेशन असतं. ज्यावेळेस इफ द
क्लॉकवाईज रोटेशन देन इट इज एस इज इक्वल टू -12. तर क्लॉकवाईज रोटेशन असेल तर -12 न शो करतात आणि द ॲरो इज अपवर्ड ॲरो. तर या ठिकाणी काय अपवर्ड ॲरोने शो करत असतात. इफ द रोटेशन इज अँटी क्लॉकवाईज देन इट इज +12 अँड द ॲरो इज डाऊनवर्ड. तर त्या ठिकाणी अपवर्ड ॲरो असेल तर त्या ठिकाणी क्लॉकवाईज स्पिन होत आहे इलेक्ट्रॉन, आणि जर डाऊनवर्ड ॲरो असेल तर इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज पद्धतीने स्पिन होत आहे असं समजावं लागेल आपल्याला. तर या ठिकाणी बारकाईनं पहा. तर या ठिकाणी पहा इलेक्ट्रॉन स्पिन होत आहे. या ठिकाणी आपण बारकाईनं लक्ष दिलं तर या ठिकाणी आपल्याला दिसेल तर इलेक्ट्रॉन स्पिन होत आहे. त्या ठिकाणी स्पिन होत असते वेळेस पहा या ठिकाणी एक क्लॉकवाईज होत आहे आणि एक अँटी क्लॉकवाईज होत आहे. तर अशा पद्धतीने काय होत असतं, स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन असोसिएटेड विथ द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड सोबत काय होत असतं, या ठिकाणी स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला भेटत असतात. नेक्स्ट ऑर्बिटल डायग्राम. तर आता ऑर्बिटल डिजेनरेट ऑर्बिटल पाहिलं होतं. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहेत, एका डिजेनरेट ऑर्बिटलमध्ये 2च इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. We often represent an orbital as a square and electrons in the orbital are as arrows. तर त्या ठिकाणी डिजेनरेट ऑर्बिटल आपण कशाने शो करत असतो, स्क्वेअरनेस शो करत असतो, आणि त्या ठिकाणी आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत ते कशाने ॲरोने शो करत असतो. एक अपवर्ड ॲरो आहे आणि एक डाऊनवर्ड ॲरो आहे. अपवर्ड ॲरो म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शननं तो रोटेट होत आहे आणि डाऊनवर्ड ॲरो म्हणजे काय अँटी क्लॉकवाईज रोटेशननं रोटेट होत आहे. आणि त्यानंतर आपण काय म्हणलं होतं की 50-50% एक अँटी क्लॉकवाईज असेल तर दुसरा काय क्लॉकवाईज डायरेक्शननं त्या ठिकाणी रोटेट होत असेल. तर अशा पद्धतीने मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट असतात, 2 एका डिजेनरेट ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट असतात. तर त्यामुळं काय एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, पी मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 6 असतात, कारण की त्या ठिकाणी डिजेनरेट ऑर्बिटल किती आहेत, 3 प्रेझेंट असतात. आणि त्या ठिकाणी डी ऑर्बिटलमध्ये 10 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात, कारण की डिजेनरेट ऑर्बिटल त्या ठिकाणी 5 असतात आणि एफ ऑर्बिटलमध्ये 14 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात, म्हणजे त्या ठिकाणी 7 डिजेनरेट ऑर्बिटल प्रेझेंट असतात. तर या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे डिजेनरेट ऑर्बिटल दाखवलेलं आहे. 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, एक अपवर्ड आणि एक डाऊनवर्ड. 2s 2p म्हणजे एल शेलमध्ये काय 2s आणि 2p असेल तर त्या ठिकाणी फर्स्ट 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन अपवर्ड डाऊनवर्ड, त्या ठिकाणी 2p मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे 3 ऑर्बिटल असतात, फर्स्ट सेकंड थर्ड, अपवर्ड डाऊनवर्ड अशा पद्धतीने. त्यानंतर एम सेलमध्ये 3s 3p 3 6. तर त्या ठिकाणी एस मध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन, पी मध्ये मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन आणि डी मध्ये मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन. म्हणजे या ठिकाणी डिजेनरेट ऑर्बिटल 1 असेल, इथे 3 असतील आणि डी मध्ये 5 असतील, 5 दुनी 10 इलेक्ट्रॉन मॅक्झिमम प्रेझेंट असतात. त्यानंतर एन सेल मध्ये काय 4s एस पी डी एफ, त्या ठिकाणी 4 या ठिकाणी ऑर्बिटल असतात. फर्स्ट मध्ये काय असते 2 मॅक्झिमम इलेक्ट्रॉन, पी मध्ये 6, त्यानंतर डी मध्ये 10 मॅक्झिमम इलेक्ट्रॉन आणि एफ मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती असतात 14 प्रेझेंट असतात, म्हणजे 7 डिजेनरेट ऑर्बिटल्स प्रेझेंट असतात. त्यानंतर ऑर्बिट. आता ऑर्बिट कशाला म्हणतात, आपण ऑर्बिट म्हणत आलो आहोत, परंतु नेमकं ऑर्बिट कशाला आहे, तर द सर्क्युलर पाथ ऑफ द इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड ऑर्बिट. द सर्क्युलर पाथ. आता त्या ठिकाणी ॲटम म्हणल्यानंतर त्या ठिकाणी काय असतो, हा न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसच्या भोवती काय होत असतात, इलेक्ट्रॉन फिरत असतात किंवा इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड दी न्यूक्लियसच्या भोवती काय होत असतात, इलेक्ट्रॉन फिरत असतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन जे आहेत ते भोवती त्याच्या फिरत असतात. हा आहे न्यूक्लियसच्या भोवती जे आहेत ते राऊंड जे त्याला काय म्हणतो आपण ऑर्बिट म्हणतो. ऑर्बिट कशाला म्हणतो, सर्क्युलर पाथ ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड दी न्यूक्लियसच्या भोवतीच्या सर्क्युलर पाथला इलेक्ट्रॉनच्या त्याला काय म्हणतो आपण ऑर्बिट म्हणतो. आणि ऑर्बिट कशाने शो केलेलं आहे, तर आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये पाहिलेलं आहे. के एल एम एन म्हणजे फर्स्ट शेल, के सेकंड, एल थर्ड, एम फोर्थ, एन, किंवा आपण नंबरिंगनं सुद्धा शो करत असतो, एन इज इक्वल टू 1 2 3 4. तर अशा पद्धतीने आपण काय ऑर्बिटला शो करत असतो. तर ऑर्बिट म्हणजे काय, इट इज अ सर्क्युलर पाथ ऑफ द इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियसच्या भोवतीच्या इलेक्ट्रॉनच्या पाथला आपण काय म्हणत असतो, ऑर्बिट म्हणत असतो. इलेक्ट्रॉन
cloud. आता electron cloud, a cloud showing a probability of finding the electron in terms of charged cloud around the nucleus is called a electron cloud. Electron cloud कशाला म्हणतात, तर या ठिकाणी इट इज ए probability of फाइंडिंग दी इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन फाइंड होण्याची शक्यता असते, त्याला आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रॉन क्लाउड म्हणत असतो. तर या ठिकाणी 1s म्हणजे एकच दाखवलेलं आहे, या ठिकाणी 2s म्हणजे या ठिकाणी 2 दाखवलेलं आहे, 3s म्हणजे 1 2 3. अशा पद्धतीने काय probability of finding the electrons is called a इलेक्ट्रॉन क्लाउड. आता ॲटॉमिक ऑर्बिटल, ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये आपण पाहिलं होतं s p d f. s मध्ये 2 मॅक्झिमम इलेक्ट्रॉन असतात, p मध्ये 6 मॅक्झिमम इलेक्ट्रॉन, d मध्ये 10 मॅक्झिमम इलेक्ट्रॉन आणि f मध्ये 14 मॅक्झिमम इलेक्ट्रॉन असतात. The atomic orbitals are regions of space where the probability of finding an electron about the atom is highest. तर या ठिकाणी probability of highest electron finding, तर s मध्ये 2, p मध्ये 6, d मध्ये 10 आणि f मध्ये 14 अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. तर त्या ठिकाणी s ऑर्बिटल इट इज ए स्पिरिकली सिमेट्रिक. s ऑर्बिटलचा आपण या ठिकाणी डायग्राम पाहू शकतो. त्यानंतर p ऑर्बिटल, p चे या ठिकाणी शो केलेला आहे, तर असा हा p ऑर्बिटल आहे या ठिकाणी. त्यानंतर d ऑर्बिटल शेप, d ऑर्बिटलचा शेप अशा पद्धतीने असतो. आणि f ऑर्बिटल, f ऑर्बिट किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 अशा पद्धतीने 7 डिजेनरेट ऑर्बिटल्स प्रेझेंट असतात. या ठिकाणी -3 -2 -1 0 +1 +2 +3 अशा पद्धतीने 7 डिजेनरेट ऑर्बिटल प्रेझेंट आहेत. तर आज या ठिकाणी आपण क्वांटम नंबर हा पॉईंट पाहिलेला आहे. क्वांटम नंबरमध्ये क्वांटम नंबर म्हणजे काय, त्यानंतर टाइप्स ऑफ क्वांटम नंबर, आपण 4 क्वांटम नंबरचे टाईप पाहिलेले आहेत. त्याच्याबद्दल प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर, स्पिन क्वांटम नंबर, ह्या संपूर्ण गोष्टीची आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.